आपण पाहतोय पंतप्रधान निवासस्थानासमोर गेल्या 2.5 तासांपासून काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आपण पाहतो आता देशभरातून प्रतिसाद मिळतोय। काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहे। पुणे असेल, मुंबई असेल, विविध ठिकाणी काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। दादरमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी शर्मिला ठाकरे आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। आपण बघतोय यावेळेस पंतप्रधान निवासस्थानासमोर विरोधकांनी कशा पद्धतीने ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि ही दृश्य यावेळेस समोर आलेली आहेत। गेल्या 2.5 तासांपासून दिल्लीमधलं वातावरण तापलेलं आहे आणि या ठिकाणी राहुल गांधी यांनी या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने सगळ्या विरोधकांना घेऊन या पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या दिलेला आहे। तर दुसरीकडे मुंबईतली दृश्य, दादर मधली मनसेचं देखील आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। राज ठाकरेंनी एक पोस्ट केली होती विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीचार्ज नंतर आणि अमित ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन सरकारचा चांगला समाचार घेतला होता आणि त्यानंतर मनसेनं दादरमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये शर्मिला ठाकरे देखील सहभागी झालेले आहेत। तर विरोधकांनी मात्र थेट सरकारची तोंडी केल्याचं दिसतंय। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या दिलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी होतीये। या क्षणाची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची देशातली बातमी दिल्ली आणि मनसेची मुंबईमधून आपण बघतोय आमच्या स्क्रीनवर। तर थेट जाऊयात मुंबईतल्या दादर परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय घडतंय दादरमध्ये? शर्मिला ठाकरे खुद्द या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। थोडं तुम्हाला थांबवतो। यावेळेस आपल्या बरोबर हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळजी, आपण बघतोय की आज विरोधक दिसलेत असं म्हणावं लागेल। राहुल गांधीच मैदानात उतरलेले आहेत। काय सांगाल, काय हा जे काल घडलं त्यावर काय प्रतिक्रिया आहे आणि आता विरोधकांची भूमिका पुढे काय राहणार आहे? राहुल गांधी डे 1 पासून मैदानावर आहे। एवढंच नव्हे तर भारत जोडो पदयात्रेच्या अनुषंगाने त्यांनी दरोमत नावाची भूमिका ही फार पूर्वी घेतली होती। राहायला नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं मागच्या अधिवेशनामध्येच राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केला होता की आजपर्यंत गेल्या 10 वर्षात 70 वेळेस नीटचा पेपर फुटलेला आहे। आपण पक्ष बाजूला ठेवू, राजकारण बाजूला ठेवू आणि संपूर्ण एक दिवस संसदेमध्ये पेपर लीक होणार नाही याची फुलप्रूफ योजना कशी होऊ शकेल या अनुषंगानं चर्चा करू। हा मोठा गंभीर प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, यावर चर्चा करा। त्यावेळेस राहुल गांधींची कुचेष्टा झाली। त्यांनी मांडलेल्या मुद्द्याकडे तपशील दुर्लक्ष केलं। लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी नो 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 म्हणत जे कोट्याचे आहेत, वास्तविक पाहता कोट्यावरून निवडून आलेल्या माणसाला हा प्रश्न अधिक गांभीर्यपूर्ण संपायला पाहिजे होता। मात्र त्यांनी हा प्रश्न पूर्णपणे ऐकून घेतला नाही, त्याला प्रतिसाद देणं तर दूरच राहिलं। सरकारने देखील कानावर हात ठेवले आणि 71 वेळेस यावेळेस पुन्हा नीटचा पेपर फुटला। नीटचा पेपर फुटल्या राहुल गांधी यांनी तात्काळ स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि एकंदरीत व्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले, आक्रमक भूमिका केली। देशभरामध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या संघटना आणि सर्वांनी मोर्चे काढले आहेत, मशाल मोर्चे काढले, कॅन्डल मार्च काढल्या, धरणे दिले, विविध ठिकाणी निवेदन देखील दिले। या दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजच्या एका टिप्पणीवरून काही राजकीय प्रवाह हे देखील निर्माण झाले आणि त्यांनी देखील पूर्वी राहुल गांधींचा जो मुद्दा होता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी देखील कुठेतरी आवाज उठवण्याचं काम केलं। यामध्ये भरीत भर पडून नागरिक संघटनाही देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये उतरायला लागल्या। सामाजिक संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला। या दरम्यान समस्येचं समाधान आणि एकंदरीत हा ट्रॅक कसा आहे आणि भ्रष्टाचार कसा होतो। अगदी मान्य आहे। नीट परीक्षेमध्ये सगळा जो सावळा गोंधळ झाला, विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। राहुल गांधी आज थेट पंतप्रधानांच्या दाराबाहेर गेलेले आहेत आणि इथं ठिय्या आंदोलन करतायत। महाराष्ट्रातलं जे काँग्रेस आहे, महाराष्ट्रातली जी काँग्रेस आहे, नेते ते काय करणार आहेत?
महाराष्ट्रामध्ये जसं राहुल गांधींनी तिथं आक्रमक रूप घेतलं विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडून यापुढे कशा पद्धतीने विरोध होणार आहे, काय ठरवलंय तुम्ही? नीटच्या पार्श्वभूमीवर छात्रों की गुंज हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रात राबवला गेला. देश पातळीवर कोटा आणि डेहराडून मध्ये हा कार्यक्रम झालेला आपण बघितला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी आंदोलन झालेले आहे. हाच मुद्दा पुढे काँग्रेस देखील हा घेऊन जाणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. आम्ही रस्त्यावर होतो, आक्रमक आहोत आणि जोपर्यंत आम्ही या प्रश्नाचा सडा लावणार नाही, न्याय विद्यार्थ्यांना मिळवून देणार नाही, तोपर्यंत मुद्दा सोडणार नाही. हे राहुल गांधींनी येवाना डेहराडूनला सांगितलं, कोट्याला सांगितलं आणि छात्रों की गुंजच्या माध्यमातून लवकरच या संवादाकरता राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहे. आम्ही हा प्रश्न लावून धरणार आहोत. विद्यार्थ्यांना न्याय देण्यापर्यंत अजिबात थांबणार नाही. महाराष्ट्रात देखील या संदर्भातले अनेक कार्यक्रम ही सातत्याने झालेले आहेत, पुढे देखील सुरू राहतील. बिलकुल, धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी. आपण ही प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीनं दिली त्याबद्दल. आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या वतीनं राज्यात देखील अशाच पद्धतीची आंदोलनं जी आहेत ती होऊ शकतात. काँग्रेस ठिय्या आंदोलनावर ठाम आहे. राहुल गांधी आपण बघतोय मोदी भेटायला येईपर्यंत ठिय्या सुरूच ठेवणार असं म्हणतायत. काँग्रेस